ज्ञानदेव तुकाराम 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 देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांनी थोडं पुढे पुढे सरका. ग्रंथ मांडीवर घेऊन पुढे पुढे सरका. जागा ठेवा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे नि आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वताघवे जिव्हेसी वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे रस होती ओळंगणे अक्षराशी भावाचे अवतरविती निज खून हाताचडे संपूर्ण श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे इंद्रायणी तिरी धन्य देहू गाव तिथे जन्म घेती श्री तुकाराम देव अभंगाच्या वह्या घडे चिंतने मोक्ष मुक्ती नमस्कार माझा श्री सच्चिदानंद श्री तुकाराम मूर्ती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप अखंड समाधिघन ज्ञानोबरायांच्या या पावन दरबारामध्ये इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संपन्न होत असलेला हा अष्टादशाह श्री तुकोबरायांच्या 375व्या वैकुंठ गमनाच्या निमित्तानं हा ज्ञानयज्ञ संपन्न होत आहे. त्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तथा वेदांत सत्संग समितीद्वारा आयोजित श्री गुरु बाबांच्या आयोजनातून नियोजनातून आपल्याला हा सर्व साधकांना प्राप्त झालेली ही ज्ञानाची पर्वणी आहे. या प्रकाराने ग्रंथाचं पांगत चिंतन कोणत्या जन्मात आपल्या घडलं असतं काय येत नाही. माझ्या तर नाही, तुमच्या घडलं असेल. कारण प्रत्येक जीवाची भटकंती, त्याचा चाललेला जीवनाचा प्रवास, त्याला जर संत शांत आणि दांत अशा प्रकारचं जीवन ज्याला बनवायचं असेल
त्यांनी संतांच्या संगतीत आपल्या जीवनाचा निर्वाह केला पाहिजे, म्हणजे ते जीवन शांत होऊ शकतं. इतर कोणत्याही साधनांनी ते जीवन शांत अशा प्रकारचं होऊ शकत नाही. म्हणून या तुकोबारायरूपी आरशाच्या समोर आपण सर्वजण पाहत आहोत. तुमच्यासमोरही आरसा ठेवलेला आहे आणि माझ्यासमोरही आहे. त्या आरशामध्ये कोणताही भेद नाही. म्हणजेच दर्पणस्थ असणारी संतांची ही अभंगवाणी, यामध्ये प्रत्येकाचं स्वरूप प्रत्येकाला दिसणार आहे. स्वरूप वस्तुतः वेगळं नाही, परंतु यथार्थ स्वरूप दाखवण्याकरता या एकमेव संत या विश्वामध्ये आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. अशा प्रकारची ही संतांची अभंगवाणी आहे. क्रमशः प्राप्त झालेली ही अभंगाची माला माझ्या परमभाग्याने मला प्राप्त झालेले. कारण नरहरी महाराजांना म्हटलं, आज जर एखादा महान वक्ता आला तर बरं होईल, माझ्यावरचं संकट टळेल. ते म्हणजे तुम्ही एवढे भाग्यवान नाहीत. मला मी खरंच करंट्या कपाळाचा आहे. कारण एखादी महान विभूती यावी म्हणजे आपलं ओझं हलकं होतं. तसं काही घडलं नाही, म्हणून मला झालेली ही शिक्षा आहे आणि तुमचं हे दुर्दैव आहे. कारण वक्त्याला सहन करणं हे खरं वक्त्याचं भाग्य आहे की अशा प्रकारचे श्रोते प्राप्त होणं की प्रत्येक वक्त्याला ते बिचारे 1.5 तास किंवा 2 तास सहन करतात. अशा प्रकारची सहानुभूती तुमची माझ्याबद्दल आहे. असो, आत्तापर्यंत तुकोबाराय कधी प्रेमाने देवाशी भांडतात, संवाद करतात, तर कधी आपली अनुभूती जगासमोर प्रगट करतात, कधी उपदेशात्मक महाराजांची भाषा आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागं जो गेलेला अभंग आहे, तुकोबाराय म्हणतात, मी संतांची लेक झालेली आहे. किंबहुना सर्व आपले संबंध संतांशी असावेत. विश्वामध्ये निर्माण केलेले संबंध त्याच्यामध्ये कधी बिघाड होईल सांगता येत नाही, परंतु संतांशी जो संबंध निर्माण केला त्याची प्राप्ती मला काय झाली. महाराज म्हणतात की तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला. संतांनी मला परमात्म्याच्या अंकावर नेऊन ठेवलेलं आहे. आणि मग अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. महाराज म्हणतात की या विश्वामध्ये संत हे देवाच्या अंकावर लोळणं घेतात, परंतु परमात्म्याच्या व्यतिरिक्त काही साधना करणारे लोक आहेत. त्यांना आपल्या शब्दात बोलायचं झालं तर धर्मांध झालेले लोक आहेत. धर्माच्या बाबतीत ते आंधळे झालेले आहेत. असे जे लोक आहेत त्यांचं वर्णन या प्रस्तुत अभंगामध्ये पुढे करतात. अभंग क्रमांक 1613. संतानाही मान देवमानी मुसलमान, ऐसे पोटाचे मारिले देवा आशा विटंबिले. घाली लोटांगण वंदिनीच्याचे चरण, तुका म्हणे धर्म नकळे माजल्याचा भ्रम. महाराज म्हणतात की या विश्वामध्ये काही असे लोक आहेत की संतांना कोणत्याही प्रकारचा मान देत नाहीत. देवमानी मुसलमान, इतर ज्या देवता आहेत, शास्त्रविरुद्ध ज्यांचं आचरण आहे, म्हणजेच जे लोक निषिद्ध अशा प्रकारचं सेवन करतात, आचरण करतात, असे जे म्लेंछ लोक आहेत, त्या म्लेंछांचा स्वीकार करणारे लोक काही कमी नाहीत. त्यांच्यासमोर नतमस्तक होणारे आहेत. तो म्हणतात तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. मग पीर पैगंबर पूजणारे जे लोक आहेत, हेही बोलायला आता खरं बोललं तरी आता काय शिक्षा होत आहे म्हणून तेही बोलायचं नाही. परंतु तुकोबारायांची परखड भाषा आहे. महाराज म्हणतात की इतर देवतांची पूजा करतात का? कारण अशा प्रकारचा अविवेक त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांची श्रद्धा इतर देवतांच्या ठिकाणी आहे. कशा करता एवढं ते करायला लागले? महाराज म्हणतात ऐशे पोटाचे मारिले देवा अशा विटंबिले. या पोटा करता म्हणजे उदरनिर्वाह करता त्यांनी अनेक देवता जवळ केल्या. तुकोबारायांचं नाटाचं प्रकरण जर आपण पाहिलं, सेंदरी हिंदरी दैवते कोणते पूजिते भूते खेते, आपुल्या पोटाची रडते मागते शिते अवदान. अशा प्रकारचे जे लोक आहेत ते आपल्या उदरनिर्वाह करता देवा आशा विटंबिले. त्यांच्या अंतकरणामध्ये त्या आशेने त्यांची विटंबना केली. हे देवा, काय करावं? त्यांची आशा
माणसाला कुठं घेऊन जाईल. 4थ्या वर्षामध्ये असताना भक्तायशे जाना जे देही उदास या अभंगावर एक ते चिंतन वाचताना एक पद वाचलं होतं. त्याच्यामध्ये वाक्य आलेले, आशा रे आशा केश नाशा नदी बहता है झुनझुना ऐसी नार मिली ठंगना तो हजाम ले गया भगोना. म्हणजे अशा प्रकारची जी आशा आहे त्या आशेने सर्व जग दीन करून टाकलेलं आहे. त्या आशेच्यामुळे तुका म्हणे आयशे आशेचे बांधले. त्यांच्या अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी कोणत्याही प्रकारचा भाव नाही, संतांच्या विषयी अंतकरणात आदर नाही असे जे लोक आहेत, मग कोणाला नमस्कार करतात, कोणाला लोटांगण घालतात. घाली लोटांगण वंदी निचाचे चरण. लोटांगण घालतात ते कोणापुढं, जे काहीतरी आपल्याला देणारे असतील त्यांच्यापुढं. मग ते कशाचाच विचार करत नाहीत. अगदी कोपरापासूनच काय नाकसुद्धा रगडतात. म्हणजे अशा प्रकारचं एवढं दीन होतात. नीचाचे चरणवंदी. नीच जे लोक आहेत, वैकुंठवासी आमचे घुलेबाबा सांगायचे की बुवा आपलं मस्तक हे सर्वात श्रेष्ठ अंग आहे आणि ते कोणाच्याही चरणावर ठेवू नये. जे योग्य संत महात्मे आहेत त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं पाहिजे. शिर सर्वांगाप्रमाण वंदी नीचाचे चरण असे जे आहेत. आणि मग एवढं कशामुळं घडलं तर त्याला कारण आहे की भ्रष्ट बुद्धी त्यांची घडलेली आहे. तुका म्हणे धर्म नकळे माजल्याचा भ्रम. असा उन्मत्तपणा त्यांच्या ठिकाणी जागृत झाला. बुद्धी भ्रष्ट झाली, विवेक राहिला नाही. त्यामुळे काय झालं, धर्म न कळे. त्यांना धर्माच्या बाबतीत मध्यरात्र झाली, धर्माविषयी आंधळे अशा प्रकारचे झालेले आहेत. म्हणून भगवान आमची एक प्रार्थना आहे, तुमच्या कृपेशिवाय आमचा उद्धार होऊ शकत नाही. आमच्या या ज्ञानाला कारण, आमच्या बुद्धीला कारण फक्त तुम्हीच आहात. पुढील अभंगात वर्णन करतात. अहो कृपावंता होय बुद्धीचा ये दाता, जेणे पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा, तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. अहो हे भगवान, हे परमात्मान कृपावंता, तुम्ही कृपावंत आहात. आणखी कसे आहात, ये बुद्धीचा दाता होय. तुम्ही दिलेली जी बुद्धी आहे त्या बुद्धीचे तुम्ही बुद्धी प्रदान करणारा परमात्मा आहे. बुद्धीचा जनिता, लक्ष्मीचा पती असा परमात्मा आहे. म्हणजे परमात्म्याच्या अनुग्रहाशिवाय कोणतंही कार्य सिद्धीला जाऊ शकत नाही. ईश्वर अनुग्रहा देव पुंसाम अद्वैत वासना. परमात्म्याच्या अनुग्रहाने सर्व काही सिद्धीला जात असतं. म्हणून तुम्ही दाते आहात भगवान. तुमच्याशिवाय आमचा उद्धार होऊ शकत नाही. जेणे पाविजे उद्धार होय तुझे पायी थार. ज्या प्रकाराने आमचा उद्धार होईल की तुझे पायी थार, तुमच्या पायाजवळ आश्रय द्या. जर तुमच्या चरणाजवळ तुम्ही आम्हाला आश्रय दिला तर आमचा निश्चितपणाने उद्धार होणार आहे. वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा. आणि मग बुद्धी परमात्म्याला समर्पित केल्यानंतर वाणी काय वेगळं चिंतन करणार आहे का? वाणी तुमच्याशिवाय दुसरं काही बोलणार नाही. म्हणून या वाणीला सुद्धा तुमचा छंद लावा, तुमचा चाळा लावा की आणि तुमच्याविषयी अंतकरणामध्ये खरा भाव उत्पन्न व्हावा. यथार्थ अशा प्रकारची तुमची अनुभूती व्हावी, तुमचा साक्षात्कार व्हावा. अशा प्रकारची प्रार्थना म्हणजे आपल्या दररोजच्या दिनचर्येमध्ये हा अभंग ठेवायला काही हरकत नाही. ही प्रार्थना आहे. प्रार्थने प्रकर्षेन अर्थना प्रार्थना असं म्हणतात. जेवढा आपल्या प्रयत्नामध्ये सामर्थ्य नाही तेवढे प्रार्थनेमध्ये फार सामर्थ्य असतं. म्हणून संतांनी पहाटेचे जे अभंग गायले जातात त्या काकड्याच्या अभंगामध्ये संतांनी केलेली प्रार्थना आहे. परमात्म्याच्या जवळ याचना आहे, करुणा आहे. त्याचा परिणाम प्रार्थनेनं परमात्मा लवकर आकळला जातो. म्हणून तुका म्हणे देवा माझे अंतर वसवा. देवा तुम्ही माझ्या अंतकरणामध्ये येऊन राहा, वास्तव्याला राहा. असा कोणी प्रश्न विचारेल की काहू परमात्मा
ज्ञानोबाराय तर बोलून गेले, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. अशा प्रकारचा परमात्मा अगोदरच तुमच्या हृदयात आहे, पुन्हा त्याला आव्हान करण्याचं काय कारण आहे? तुकोबाराय म्हणतात, देवा तुम्ही सामान्य रूपाने आहात, परंतु विशेष रूपाने आमच्याजवळ नाही. विशेष रूपाने प्रगट जर झाला तर मग या शरीराच्या सर्व क्रिया, या इंद्रियांचे जे व्यापार आहेत, तुमच्याशिवाय दुसरं काही जाणू शकणार नाहीत. जेव्हा या इंद्रियामध्ये तुमचा प्रकाश पडेल, सर्व द्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते, आणि मग सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप, उतले स्वरूप माझी तया. म्हणून तुम्ही अंतकरणामध्ये वास्तव थारा धरून राहा. म्हणून तुम्ही आमच्या अंतकरणामध्ये येऊन राहा. तुकोबाराय म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये जी साधना केलेली आहे, ती साधना करत असताना आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे, ते प्राप्त झालेलं तत्त्व आम्ही कोणापासून लपवून नाही ठेवलेलं, जगाकरता ते उघड केलेलं आहे. पुढील अभंग. नाही म्या वंचिला मंत्र कोणापाशी, राहिलो जीवासी धरुनी तो, विटेवरी भावे ठेवी येले मन, पाऊले समान चिंतितसे. पावविलो पार धरिला विश्वास, घालून आकाश बळकट, तुका म्हणे मागे पावले उद्धार, तिही हा आधार ठेविलासे. म्या कोणापाशी मंत्र नाही वंचिला, जीवाशी उदार जीवासी धरुनी तो राहिलो. कारण साधना करत असताना ज्याने आपल्या जीवनामध्ये साधना केली ती परिपूर्ण झाली, झाल्यानंतर सहजासहजी त्यानं ज्या साधनाचा अवलंब केला तो मार्ग सहजासहजी तो कुणाला सांगत नाही. वाक्य असं आहे, जिशीने पाया उसीने छुपाया. ज्याला प्राप्त झालं तो काही जगासमोर दाखवत फिरत नाही, त्याचा अवडंबर धारण करत नाही. म्हणजेच काय, सहजासहजी एखादा राग आपल्याला यायला लागला, एखादी चाल आपण तयार केली आणि ती चाल माझ्याशिवाय दुसरे कोणाला येऊ नये, ती फक्त माझ्याच द्वारा श्रवण करता यावी, अशा प्रकारचा आपल्या उदारतेची भावना असते. कळलं तर घ्या, नाही तर असू दे. परंतु संत म्हणतात, आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ना, ते आम्ही कोणापासून चोरून नाही ठेवलेलं. राहिलो जीवासी धरून येतो, अंतकरणामध्ये आम्ही ते धारण केलेलं आहे. आम्ही या विश्वाकरता ते उघडं केलेलं आहे. आणि मग तो मंत्र आम्ही धारण केल्यानंतर मनाची स्थिती काय झाली? विटेवरी भावी ठेवी येले मन, पाऊले समान चिंतित असे. अंतकरणामध्ये परमात्म्याचं चिंतन करत राहिलो, श्रद्धापूर्वक त्या विटेवर जो परमात्मा उभा आहे, मन त्याच्या चरणावर आम्ही समर्पित केलं आणि त्या मनाने रात्रंदिवस आम्ही त्या समान पाऊलाचं चिंतन करत आहोत. परमात्म्याची पाऊलं समान, परमात्मा हा सम आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पानिम मंडनम मंडनानाम, तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामी. तुकोबाराय म्हणतात, आम्ही समचरणाचं ध्यान करतो. काही ठिकाणी परमात्मा एक पाय पुढं आहे, एक मागे आहे. काही ठिकाणी परमात्मा दिडक्या पावलाने उभा आहे. महाराज म्हणतात की आम्ही त्या पावलाचं चिंतन करत नाही. कोणते पाऊल आहेत ते? की जे विटेवर शोभलेले आहेत, त्या परमात्म्याचं आम्ही चिंतन करत आहोत. आणि त्या परमात्म्याच्या चिंतनानेच अंतकरणामध्ये विश्वास निर्माण झाला. पावविलो पार धरिला विश्वास, घालून या कास बळकट. आणि मग त्या परमात्म्याच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, पार पावविलो, म्हणजे पहिलं तीराला आम्ही प्राप्त झालो. आणि आता पहिलं तीराला प्राप्त झाल्यानंतर जात असताना साधी एखादी नदी जरी आपल्याला पार करायची असली तरी कंबर कसावी लागते, म्हणजे सगळे वस्त्र व्यवस्थित बांधून घ्यावे लागतात. एकदा गावाकडे असताना, कारण असे अग्नीशी आणि पाण्याशी कधी खेळायचं नाही. ही पंचमहाभूत आहेत,
त्यांचा अनादर आपल्याकडून होऊ नये. माझ्याकडून एकदा घडला, त्याची शिक्षाही मला झाली. एकदा आमच्याकडे वैकुंठवासी ब्रह्मीभूत श्री गुरु मोतीराम महाराज यांच्या दर्शनाला गेलो मी पायी चालत. आणि येते वेळेस असं झालं, गोदावरीचा प्रवाह छोटासा होता. मला वाटलं मी सहजपणाने पलीकडं जाईल. आणि आता वारकरी वेशात असल्यामुळे जात असताना असं झालं की वस्त्रे थोडीशी आवरली आणि नेमका असं झालं की खोल खड्डा आला आणि नाकातोंडात पाणी जायला लागलं. मग आता भगवंताची आळवणी केली, म्हणलं गोदावरी मैया आता वाचव, नाही तर उद्धार कर. आणि मग थोड्या क्षणात तिसऱ्या पावलाला मला धीर आला. मला सांगायचं आहे, घालून या कास बळकट, बळकट कास घालावी लागते, म्हणजे कंबर कसावी लागते. आपला जो गाथा आहे बाबांनी प्रस्तुत केलेला, म्हणजे शब्दाचे अर्थ अगदी सार्थ पाहण्याची गरज नाही, अशा प्रकारचे शब्दांची रचना आहे. कंबर एकदा कसली का मग त्याच्या जीवनात कसलीही चिंता राहत नाही, अशा प्रकारची स्थिती त्याच्या जीवनात येते. म्हणून कीर्तनकारही कंबर बांधतात. लोक सहज विचारतात आपल्याला कंबर का बांधतात, मग त्याची कारण आपण सहज परंपरेचं कारण देतो की म्हणजे आमची परंपरा आहे. आता हे उत्तर काय आजच्या लोकांना पटत नाही, त्याकरता मग वैज्ञानिक भाषेतून त्यांना उत्तर द्यावं लागतं की आपल्या पाठीमागचा जो कणा आहे, कारण योगशास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे की कुंडलिनी शक्ती जागृत होण्याकरता तो जो योगाची साधना करतो, त्या साधनेला बसल्यानंतर त्याची कुंडलिनी शक्ती काही काळानंतर जागृत होते. आणि मग एकदा कंबर कसली का त्याच्या अंतःकरणामध्ये ऊर्जा निर्माण होते. म्हणजे एखादा बांधलेला पुरुष, त्याचे जे चक्रांचा विचार केलेला आहे, ती जी चक्र आहेत ती चक्र एक 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 ऊर्ध्वगामी होतात. ते जसं आहे तसं कीर्तनात एकदा उभा राहिल्यानंतर आपले जे षडचक्र आहेत ते जागृत होण्याकरता तयारी प्रारंभ होते. म्हणून की तो ज्यावेळेस कंबर कसून एखादा साधा शेतात जरी काम करायला लागला तरी तो कंबर बांधून जातो का, मग त्याला शिन कुठला येत नाही. तो कोबाराय म्हणतात, त्या प्रकाराने आम्ही या भवसागरातून तरुण जाण्याकरता बळकट कास घालून पार पावविलो. पहिलं तीराला आम्ही प्राप्त झालो. परंतु मुख्य कारण आहे धरीला विश्वास. जर विश्वास नसेल तर तो पहिलं तीराला जाऊ शकत नाही. पाठीमाग जो योग वासिष्ठाचा अष्टादशा झाला त्याच्यामध्ये स्वामीजी एक वाक्य गोड सांगायचे, भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिनो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्त मीश्वरम. म्हणजे भगवान शंकर हे विश्वासाचं स्थान आहे आणि पार्वती माता या श्रद्धेचं स्थान आहे. म्हणून विश्वास फार महत्त्वाचा आहे. तो विश्वास आम्ही धारण केला. महाराज म्हणतात की त्या आधारानेच आम्ही पहिलं तीराला प्राप्त झालो. तुका म्हणे मागे पावले उद्धार, तीही हा आधार ठेविला असे. पहिलं तीराला महाराज तुम्ही गेलात, परंतु आता गेल्यानंतर मागच्यांचा विचार करायची काय गरज आहे. तुकोबाराय म्हणतात, संत हे आपलपोटी नसतात, फक्त स्वतःचा विचार करणारे संत नसतात. वसुधैव कुटुंबकम. त्यांच्या ठिकाणी या विश्वाच्या विषयी आपलेपणाचा भाव आहे. हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. तुकोबाराय म्हणतात, जे पहिलं तीराला प्राप्त झाले तीही हा आधार ठेविला असे. हा आधार त्यांनी ठेवला. कोणता आधार? ज्या मार्गाने ते गेले, जाळू नये नाव पावले निपार. ती नाव संतांनी आपल्याकरता ठेवलेली आहे. जर संतांना ती स्थिती प्राप्त झाली असती, जर ग्रंथ अभंगरूपी वचनं आपल्यासमोर लिहून ठेवली नसती, तर मग आपण कोणत्या गर्तेत पडलो असतो सांगता येणार नाही. म्हणून हे अभंग लिहिलेत हे काही सामान्य नाहीत. त्यांनी त्याच्याकरता तुकोबाराय म्हणतात, उपवास पारणे, राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. हे अभंगरूपी धन त्यांनी आपल्याकरता ठेवलेलं आहे. फार अनंत अशा प्रकारे त्यांचे उपकार आहेत. आणि मग
अशा प्रकारची साधना करत असताना पुढं महाराज म्हणतात की संतांनी आमच्यावर कृपा केली आणि परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की परमार्थाचं वर्म सापडणं महत्त्वाचं आहे. जर वर्म कळालं नाही तर मग केलेली साधना व्यर्थ अशा प्रकारची होते. मग कलेची असो, ज्ञानाची असो, उपासनेची असो अथवा कर्मकांडातील असो, जर यथायोग्य वर्म नाही सापडलं मग किती वर्ष जरी थाप टाकली तर मग थापा पडतात, थाप पडत नाही. लवकर बोलतो, धागिनता उलटाच बसतो आणि मग ते काही तालात येत नाही. का? प्रत्येक साधनेचं वर्म आहे. तुकोबाराय म्हणतात आम्हाला ते वर्म सापडलेलं आहे. चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ, वाजवी खळाळ उदकासी, सोपे वर्म परी मन नाही हाती, हा हा भूत चित्ती भ्रमगाढा, रविबिंब नाही तुटत उदका, छायचिते नका सरी धरू, तुका म्हणे भयधरी रज्जूसाठी, नाही साच पोटी कळले तो. ज्याप्रमाणे एखादा ओढा खळखळ वाहत आहे, चंचळी चंचळ, आणि मग त्या ओढ्यातलं जे पाणी आहे त्याचा आवाज खळखळ असा होत असतो, किंवा समुद्रावर अनेक लाटा निर्माण होतात, त्याला कारण आहे फक्त ते अवांतर करणी वारयाची नव्हे, ती वारयाची करणी आहे. त्या वायुदेवतेमुळे काय होतं, त्या पाण्याला चंचलत्व प्राप्त होतं. तोच वायू जर शांत झाला, निश्चळी निश्चळ, आणि मग ते पाणी शांत होतं, स्थिर गंभीर अशा प्रकारचं होतं. उदकासी खळाळ वाजवी, त्या उदकाला खळखळाट प्रवाहाला कारण तो जसा वायू आहे त्याप्रमाणे आपल्या चित्ताला जर स्थिर केलं नाही, स्थिर करण्याकरता महाराज म्हणतात की एक वर्म आहे. कोणतं वर्म आहे? सोपे वर्म परी मन नाही हाती. वर्म सोपं आहे, फक्त मन हातात आलं पाहिजे. मन एकदा हातात आलं तर मग जसा धरिता नगरीचा राजा, येती धावत सर्व ही प्रजा. एकदा राजाला धरल्यानंतर इतरांना मग आकळून आणण्याची गरज नाही, ते आपोआप येत असतात. त्यांना बोलवायची आवश्यकता नाही, त्यांना निमंत्रण पत्रिका द्यायची गरज नाही की तुम्ही अष्टादशाला या. ते मग आपोआप सहजासहजी त्यांना यावंच लागतं, दुसरा पर्याय राहत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे एकदा मनाची कृपा झाली, तुकोबाराय म्हणतात ते वर्म आहे, परी मन नाही हाती. परंतु या ठिकाणी उलट होत आहे, मन हातात नाही. मग काय स्थिती झाली? हा हा भूत चित्ती भ्रमगाढा, हाय रे हाय, हे प्रभू, हे जगन्नाथ, हे परमानंद. ही काय स्थिती झालेली आहे, काय करावं म्हणजे प्रार्थना करतात महाराज तर चित्ती भ्रमगाढा, चित्तामध्ये भ्रमगाढा झालेला आहे. भ्रम निर्माण झाला, फार मोठा भ्रम निर्माण झाला. देवा काय करू? कारण एका रवीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नसताना भेद प्रतीतीला यायला लागला. रविबिंब नाही तुटत उदका, उदकाने तो रविबिंब, तो सूर्य काय तोडला जातो का? छायेची ते नका सरी धरू. म्हणून त्या सावलीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्ही सारखी सावलीप्रमाणे, सावलीला कोणी किंमत देतं का? एखादा प्रवासाला निघालेला आहे आणि जात असताना त्याची सावली त्याला दिसली आणि मग त्याला क्रोध निर्माण झाला. तो म्हणला माझ्यासोबत तू यायचं नाही, आतापर्यंत मी तुला सर्व भ्रमंती करून आणली, इथून पुढं माझ्यासोबत तू राहायचं नाही. त्याने हातामध्ये काठी घेतली, तिला मारायला लागला. शेवटी बसमध्ये चढला, परंतु तिने काही त्याचा पाठलाग सोडला. सावली सरीशीचे असे, तोडिता न तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हारपती. अशा प्रकारची छाया आहे, ती कधीही सोडून राहू शकत नाही. म्हणून तिच्याविषयी अंतकरणामध्ये कोणत्या प्रकारचा भाव आहे आपला, तिचं काय तिकीट काढलं जातं का? अर्ध अजिबात नाही. अशा प्रकारचे असणारा हे वर्म आहे. आणि महाराज म्हणतात की अंतकरणामध्ये जोपर्यंत ते वर्म सापडत नाही तोपर्यंत केलेली साधना व्यर्थ अशा प्रकारची होते. निष्कारणच आपल्या अंतकरणामध्ये भीती निर्माण होते. त्याकरता महाराज प्रसिद्ध दृष्टांत देतात.
तुका म्हणे भय धरी रज्जूसाठी, नाही साच पोटी कळले तो. रज्जूसाठी भय धरी, कारण पाहिलं तर त्याला मंद प्रकाशामध्ये सर्पाचं ज्ञान होतं. सर्प भासला का मग दिसला, खरा होता का खोटा होता, दिसायला तर लागला, गुडघे फुटले. हां, आणि मग अशा प्रकारची स्थिती झाल्यानंतर रज्जूसाठी त्याने भय धारण केलं. परंतु एकदा तो पोटी साच नाही कळले तो, एकदा तो खरा आहे असं कळालं. खरा काय आहे? रज्जूच आहे, आता साप नाही. मग रज्जू ज्ञानी लोपे व्याळ शंका. आता त्याच्या अंतःकरणात कोणत्या प्रकारची भीती राहिली नाही. दुसऱ्या दिवशी तो म्हणतो मी तर व्यर्थच, स्वतःच तो विनोद करायला लागतो की मी फसलो राव. असं होतं कधी कधी. रहाटी माझी न घडे काही काही. आणि एखाद्याला खराच जर सर्प चावला पण अंतःकरणात कोणताच परिणाम झाला नाही तरी ती विषबाधा होत नाही. मनाची त्याची धारणा काय आहे त्याच्यावर सर्व अवलंबून आहे. पुढं महाराज म्हणतात की आमच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाचं अंतःकरण हे स्वाभाविकपणे कोणत्या तरी गुणाला घेऊन बाहेर येत असतं. म्हणजेच सर्व काही व्यवहार घडतात त्याला कारण आपलं अंतःकरण आहे आणि ते कोणत्याही प्रकाराने आकळलं जाऊ शकत नाही. सहज प्रकारे ते बाहेर उमटतच असतं. आवडी येते गुणे कळो चिन्हे उमटती, पोटीचे ओठी उभे राहे चित्त साहे मनाशी, डोहळ्याची भूक गर्भा ताटी प्रभा प्रतिबिंबे, तुका म्हणे मागून घ्यावे मना खावे वाटे ते. आवडी गुन्हे येते, गुन्हे कळो येते आणि चिन्हे उमटते. आवड जी निर्माण होते ती गुणाच्या द्वारा, गुणाच्या मनोधर्मावरून, गुण नेमके काय आहेत त्याच्यावरून ही आवड उत्पन्न होत असते. त्या आवडीला कारण गुणच आहेत. एखाद्याचा चांगला गुण असेल तर सहज माणसाच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते आणि मग चिन्हे उमटती. मग चिन्हही तशा प्रकारचे उमटायला, एखादी प्रिय व्यक्ती आपली जर भेटण्याकरता आली, कारण आवडीचा प्रकार असा आहे काही माणसं आपल्या घरी आल्यानंतर सहज कोणत्याही प्रकारचा चेहऱ्यावर आपल्या भाव निर्माण होत नाही. स्थितप्रज्ञस्य का भाषा, असा स्थितप्रज्ञ जर राहिला तर समजायचं आपल्याविषयी याच्या अंतःकरणात कोणताही भाव झालो नाही, कोणत्याच प्रकारचा भाव निर्माण होत नाही. आणि यायच्या अगोदरच सर्व तयारी चालली. कुठे आलात, कुठपर्यंत आलात, पोहोचलात का, तुमच्याकरता आता काय करू. आमचे वैकुंठवासी वैद्य बाबा म्हणायचे चहा करू का, कॉफी करू का, हात दाबू का, पाय दाबू का, नरड दाबू म्हणजे काय सेवा करू. हा आवडीचा प्रकार आहे. आणि जिथं आवड उत्पन्न होते ना मग चिन्हे उमटती. महाराज म्हणतात की तिथं ती लक्षणं निर्माण होतात आणि मग जे अंतःकरणात आहे तेच वाणीच्या द्वारा प्रगट होत राहतं. पोटीचे ओठी उभे राहे चित्त साहे मनासी, मनासी चित्त साहे. त्या मनाला चित्ताचं सहाय्य प्राप्त होतं आणि त्याच्याद्वारा मग अंतःकरणात जो भाव आहे अंतरीची धावी स्वभाव बाहेरी. ओठी उभे राहे, ओठामध्ये ते सहजच उभं राहतं. आगतम स्वागतम सुस्वागतम अशा प्रकारचे सर्व उपचार केले जातात. त्याला कारण आहे आवडी गुन्हे कळो येते. पुढं आणखी महाराज दृष्टांत देतात. डोहळ्याची भूक गर्भा ताटी प्रभा प्रतिबिंबे. 2 दृष्टांत आहेत. ज्याप्रमाणे डोहळ्याची भूक, गर्भाची भूक त्या मातेला लागते. म्हणजेच गर्भा अंतःकरणामध्ये त्याला जी आवड आहे ती त्या मातेला ती आवड निर्माण होते. त्या काळामध्ये मग ती माता अंतःकरणामध्ये मातेला काही विचारतात की तुम्हाला काय करावंसं वाटतं. ज्ञानेश्वरीचं पारायण करावंसं वाटतं का, गाथेचं पारायण करावंसं वाटतं, प्रदक्षिणा कराव्याशा वाटतात का, पंढरीची वारी करावीशी वाटते. अशा प्रकारचे नाना प्रकारचे भाव जागृत होतात. इतर भाव मी सांगणार नाही, तुम्हाला ते ज्ञातच आहेत. काहींना माती खावीशी वाटते, नाही ते प्रकार घडतात. याचं कारण आहे त्या गर्भाला जी आवड आहे
ती त्या डोहळ्याची भूक, गर्भाची भूक जी आहे त्या डोहळ्याच्या द्वारा प्रगट होते. कौसल्या मातेलाही डोहळे झाले, सुमित्रा मातेलाही डोहळे. विचारले राजा दशरथाने, म्हणजे ज्येष्ठाची सेवा करावी असं आम्हाला वाटतंय. आणि कैकेयीलाही विचारण्यात आलं, ज्येष्ठाशी दुरी धाडावे दिगंतरा, नैव समाचारा समाचार त्याचा आम्हा. ज्येष्ठ जो पुत्र आहे त्याला वनामध्ये धाडा, त्याची वार्तासुद्धा आमच्या कानावर येऊ नये. आता हे काय, हा कैकेयीचा दोष आहे का? तो अंतकरणामध्ये तो गर्भ बोलत होता, ताटी प्रभा प्रतिबिंबे. मग आता तो विकल्प त्या ठिकाणी घडल्यामुळं अशा प्रकारची घटना घडली. तुकोबराय जसं म्हणतात, गर्भाची आवडी मातेचा डोहळा. आणि मग पुढं आणखी दृष्टांत देतात महाराज, ताटी प्रभा प्रतिबिंबे. स्वच्छ अशा प्रकारचं एखादं ताट आहे, दर्पण आहे, दर्पण म्हणजे हातातलं. आणि मग ते ताट समोर स्वच्छ जर असेल तर आपलंच प्रतिबिंब जे मुख आहे त्या ताटामध्ये स्वच्छ अशा प्रकारचं दिसतं. जर दररोज भांडी स्वच्छ केली तर. जर माझ्यासारखे जर आळशी असतील तर मग ते काय दररोज काय देवाची भांडी स्वच्छ करणार नाही, जे आहे ते आहे. आणि मग ताटी प्रभा प्रतिबिंबे, त्या ताटामध्ये जसं प्रतिबिंब आपलं दिसतं ते जसं आहे तसं दिसतं. तुका म्हणे मागून घ्यावे, मना खावे वाटे ते. आणि मग असा आवडी ज्या ठिकाणी आहे तर एखादा मनुष्य असतो, त्याला एखादा जर पदार्थ आवडला तर मग त्याविषयी तो लज्जा धारण करत नाही. मग तो म्हणतो येऊ द्या येऊ द्या. आमचे गुरुवारी बाबा सांगत असतात की साधा भात जर आला तर तो कसा तरी खात असतो. मग संध्याकाळचा जर मसाले भात आला सकाळीच, पांढरा भात थोडा बाजूला सारतो बघा. आणि मग त्याची आवड त्याला निर्माण होते. आणि मग तेवढा वेळ, थोड्या वेळाने कालचे उरलेले गुलाबजाम होते ना, खरं आहे ना. आणि होते. आणि मग नेमकी ती गुलाबजामची बादली तिथं आली, ती त्याने पाहिली. आणि मग तो म्हणतो इकडे येऊ द्या, वाडा वाडा, असं त्याचं चालतं. का बरं? महाराज म्हणतात मागून घ्यावे, मना खावे वाटे ते. मनाला जे आवडतं त्याच्याविषयी अंतकरणात तो लज्जा धारण करत नाही. का? हा आवडीचा प्रकार आहे. आवडी आणि लाजवी, व्यसना आणि शिनवी, पिसे आणि भुलवी तरी ते काही. ज्ञानोबाऱ्यांत तिथं लज्जा उत्पन्न होऊ शकत नाही. कधी कधी असं होतं अंतकरणात की महाराज म्हणतात की या क्षेत्रामध्ये आपल्या साधना करत असताना सगळ्याच संतांना दुःख कोणत्या गोष्टीचं होत असेल तर त्याला एकमेव कारण आहे, आपल्या साधनेमध्ये झालेला विक्षेप आहे. तो विक्षेप त्यांना कधी सहन होत नाही. मग ती साधना करत असताना महाराज म्हणतात जर आम्हाला विक्षेप झाला, भजनी विक्षेप तेची पै मरण. आपल्याला चरित्र सर्वांना ज्ञात आहे. गोरोबा काकांचं भजन त्यांच्या पत्नीने बंद केलं. आणि मग भजन बंद केलं. आणि भजन बंद केल्यानंतर काकांना राग आला. आहा गे पापिष्टे भजन भंगिले, ताडना लागी घेतले काष्ट हाती. आणि मग भजनाचा भंग केला म्हणून क्रोध निर्माण झाला, अन्यथा क्रोध निर्माण झाला नसता. संतांना आपल्या साधनेमध्ये विक्षेप जमत नाही. तोच अभंग आता पुढे येतोय. महाराज म्हणतात काय आमच्यावर अशा प्रकारची वेळ आली, काय ऐशी वेळ ओढवली अमंगळ, आजी दुखवले मन, कथा काळी झाला शीण, पापाची या गुणे त्यांचे ये वेळे दर्शने, तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी. अशा प्रकारची वेळ आज अमंगळ ओढवलेली आहे. अमंगळ अशा प्रकारचा कधी वेळ येते अशा प्रकारची महाराज पुढं सांगतील किंवा पाठीमागं सांगितलेलं असेल. तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा अमंगळ योग होतो. अमंगळ अशा प्रकारचे म्हणजे आपल्या जीवनात संकट येतात असा अर्थ नाही, संतांच्याही जीवनात अशा प्रकारच्या विपत्ती समोर येतात. आणि मग महाराज म्हणतात देवा आजी दुखवले मन, कथा काळी झाला शीन. या कथेमध्ये आमच्या शीन निर्माण झाला, त्रास आम्हाला व्हायला लागला, अंतकरण आमचं दुखावलं गेलेलं आहे की हे दुष्ट लोक आमच्या कथेमध्ये आले.
पापाची या गुणे त्यांचे ये वेळे दर्शने. काहीतरी पापाचा प्रभाव असेल, आमचंच काहीतरी पाप असेल की अशा प्रकारचे लोक या वेळेला आमच्या दर्शनाला आले. मग आल्यानंतर त्यांची चर्चा काय, संवाद होत नाही, वितंडवाद होत राहतो. त्यांच्या दर्शनाने कोणत्या प्रकारचं सफलता प्राप्त होत नाही. तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी. तुका म्हणे दुष्टवाणी कानी घालू आले. दुष्ट शब्दांनी त्यांच्या बोलण्यातून आमच्या कानामध्ये जणू काही शिसं ओतलं की काय, अशा प्रकारच्या अंतकरणात भावना होत आहे की दुष्ट लोक तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. म्हणून त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये महाराज म्हणतात की त्यांचं दर्शनसुद्धा आम्हाला नको आहे. अशा प्रकारचे जे लोक आहेत ते या आमच्यासमोर नको आहेत. पुढं महाराज म्हणतात की आमच्या जीवनात साधना करत असताना जो साधक आहे त्याच्या जीवनात स्थिती प्राप्त झाली की तो साधना करत असताना साधना काही एका जन्मात पूर्ण होत नाही. मागे बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. अशा प्रकारची साधना करत असताना त्याच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे, महाराज म्हणतात की त्याने कुठेतरी जाग झालं पाहिजे. आणि मग अंतकरणामध्ये परमात्म्याविषयी परमात्म्याला प्रार्थना करावी, देवाला शरण जावं. काय म्हणावं देवाजवळ, परमात्मन किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला, शरण गेला विठोशी प्रारब्ध हे पाठी गाडे, न सरे पुढे चालता तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती. हा तुकोबारायांचा परकाया प्रवेश आहे. कोणता आहे? कारण महाराजांना काय आपल्यासारखं सामान्य जन्माला येतात आणि दुःख भोगत राहतात अशा प्रकारची स्थिती नाही आहे. तुकोबाराय म्हणतात या जीवाची अवस्था अशी आहे, त्या जीवाच्या अंतकरणात बोलून या काय दाऊ, असं परमात्म्याविषयी बोलत असताना तुकोबाराय म्हणतात. त्याप्रमाणे तुकोबाराय सामान्य जीवाच्या अंतकरणात प्रवेश केला आणि आतापर्यंत किती वेळा जन्माला आलोत आणि नित्य फजित होत आहोत. आमची फजिती चाललेली आहे देवा, याच्यातून आम्हाला बाहेर काढा. म्हणून अंतकरणामध्ये भीती निर्माण होते. म्हणून जीव भ्याला, शरण गेला विठोशी. परमात्म्याला हा जीव आमचा शरण गेलेला आहे. अंतकरणात भीती निर्माण झाली, कारण भीती तेव्हाच निर्माण होते जेव्हा स्वतःवर एखादं संकट येतं. जोपर्यंत स्वतःवर संकट येत नाही तोपर्यंत मनुष्य गाफील अशा प्रकारचा राहतो. जोपर्यंत स्वतःचं सत्र येत नाही तोपर्यंत तो आनंदात असतो. त्याचा चेहरा कमळासारखा फुललेला असतो, जसा आता माझा आहे. आणि मग एकदा त्याला सामोरं जायचं म्हटलं का मग तो चिंतनामध्ये गढून जातो. जशी स्थिती आहे तसं हा जीव या जन्ममरणाला घाबरलेला आहे. जन्ममरणाला भ्यावं आणि मग शरण जात असताना जे जन्ममरणातीत करणारा जो परमात्मा आहे त्याला शरण जावं. आणि शरण गेला विठोशी, देवाला शरण गेलोय, परंतु जात असताना पाठीमागं देवा आमच्या लचाण लागलेलं आहे. काय आहे? प्रारब्ध हे पाठी गाडे, न सरे पुढे चालता. प्रारब्ध हे गाडे पाठी, फार मोठं प्रारब्ध आहे, एवढं भयंकर आहे, एवढं जबरदस्त आहे, त्या प्रारब्धाचा विचार नाही करू शकत. तुकोबाराय एका अभंगामध्ये वर्णन करतात. न पवे सन्निध वाटते चिंता, वर्या बहुतांची सत्ता, नुगवे पडत जातो गुंता, कर्मा बळीवंता सापडलो, कर्मा बळीवंता सापडलो, कर्मा बळीवंता सापडलो, बहुभार पडिला शिरी. महाराज म्हणतात की या आमच्या पाठीमागं हे कर्म लागलेलं आहे आणि ते कर्म देवा सोडायला तयार नाही. जिथं गेला तिथं प्रारब्ध आहेच, जेथे जावे तेथे ते आहेतच, ते आपल्याला सोडायला तयार नाही. बहु ओझे अमोप, त्याचं ओझं काही कमी नाही, एका जन्माचं प्रारब्ध नाही. आत्तापर्यंत या प्रारब्धाने किती जन्मामध्ये
किती भोगयोनी प्राप्त झाल्या, किती नाना प्रकारचे अवतार आपल्याला या जीवाला घ्यायला लावले. अवतार सामान्य, हा अवतार म्हणा, वचने किम दरिद्रता. हां, अशा प्रकारचा हा जीव दुःख भोगत आलेला आहे. म्हणून देवा आता चिंता वाटते. तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजिती. म्हणजे अगदी स्पष्ट आमच्या डोळ्यासमोर उघड आमची फजिती होताना दिसत आहे. कबीर महाराज रस्त्याने चाललेले आहेत. जात असताना एक माता माऊली दळण दळत होती आणि दळण दळत असताना त्यामध्ये ते जे धान्य होतं ते रगडलं जात होतं, त्याचं पीठ होत होतं. त्याच्याकडं पाहून कबीर महाराज रडायला लागले. महाराजांना कोणीतरी विचारलं, का हो महाराज, का तुम्ही रडत आहात? कबीर महाराज म्हणतात, त्या धान्याचं मला दुःख नाही वाटत. त्या धान्याप्रमाणे काळरूपी या जात्यामध्ये हे सर्व जीव भरडले जात आहेत. त्यांचं आता जीवन संपुष्टात चाललेलं आहे. अशा प्रकारचं मला दुःख होत आहे अंतःकरणामध्ये. रोकडी फजिती होती पाहे. अशा प्रकारची फजिती या जीवाची होत आहे. पुढं महाराज बोलतात, हो तो सापडलो वेठी जाता भेटी संसारा, तो या वाटे कृपा केली भेटी झाली विठोसी. होता भार माथा माझे बहु ओझे अमूप, तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटेल. तुकोबराय म्हणतात की या मार्गाने जात असताना जाता भेटी संसारा वेठी सापडलो होतो. मार्गक्रमण प्रत्येक जीवाचं चालू आहे आणि जात असताना मध्येच रस्त्यामध्ये या प्रपंचाने आढवलेला आहे. आगापै पंडू कुमरा येता स्वरूपाच्या घरा, करी तसे आडवारा विश्वा भासू जो असा असणारा संसार त्यांनी मध्येच आम्हाला आडवलं आणि मग अडचणीत आम्ही सापडलो. आणि मग सापडले असताना काय झालं तर तो या वाटे कृपा केली. परंतु ज्या वाटेनं चाललेलो होतो ती वाट मात्र फार भाग्याची आम्हाला प्राप्त झाली. त्या वाटेने आमच्यावर कृपा केली. ती वाट कोणती आहे? भक्तिपंथ असणारा जो आहे तो मार्ग. त्या मार्गाने विठोसी भेटी झाली, त्या परमात्म्याची आम्हाला भेट झालेली आहे. कारण भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा. जो मार्ग संतांनी दाखवला त्या वाटेचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. आणि मग जात असताना आम्ही काय मोकळे चाललेलो नाही. देवा आमच्यावर भार आहे. कोणता? होता भार माथा माझे बहु ओझे अमोप. आमच्यावर भार आहे, प्रपंचाचा भार आहे. एवढा भार आहे बहु भार पडियला शिरी, मी हे माझे मजवरी उघड्या नागाविलो चोरी, घरीच्या घरी जाणत जाणता. आणि मग एवढं ओझं होतं, ते ओझं घेऊन आम्ही त्या मार्गाने चाललेलो आहोत. परंतु परमात्म्याची भेट झाली त्यामुळं ओझं कमी झालं. थोडीशी शंका निर्माण होते, व्हायला नाही पाहिजे. कारण अभंगावर शंका, हिवाळ्यात पंखा, काही आवश्यकता नाही. तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटेल. आली आता काय करावं. आता ती बाबांनीच सुलभ करावी. तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटेल. ध्रुवपद जे आहे त्या ध्रुवपदामध्ये महाराज म्हणतात की भक्तिरूपी पंथ आम्हाला प्राप्त झाला, परमात्म्याची भेटही झाली. परमात्म्याची भेट झाल्यानंतर पुन्हा शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटेल. अंतकरणात चिंता मी केली. काय चिंता करत आहे? दाता असा कोण भेटेल. म्हणजे वर तर सांगतात परमात्म्याची विठोशी भेटी झाली आणि मग आता दाता कोण भेटेल, अशा प्रकारची शंका उत्पन्न होते. कारण एकदा परमात्म्याची भेट झाल्यानंतर आता चिंता राहिला नाही पाहिजे. चिंता तर संपली. तर थोडासा भाव स्फुरला असा बाबांच्या कृपेने की खरे जे भगवत भक्त असतात, परमात्म्याची कृपा जरी झाली, परमात्म्याचं नामचिंतन अखंड नामरूपाने तो प्राप्त झालेला आहे. नामसाधना सुरूच आहे, परमात्म्याचं नामचिंतन अखंड सुरू आहे.
या रूपाने परमात्म्याची भेट झाली. परंतु आता तोच परमात्मा माझ्या दृष्टीचा विषय व्हावा. म्हणजे जसं अर्जुनाने 10व्या अध्यायामध्ये विभूतीचं वर्णन ऐकलं, परंतु तोच माझ्या डोळ्याचा विषय व्हावा, अशा प्रकारची अंतःकरणामध्ये आर्तता अर्जुनाची आहे. आणि मग ती आर्तता पूर्ण होण्याकरता 11व्या अध्यायाची निर्मिती आहे. पुन्हा परमात्म्याने विश्वरूप दाखवलं. तसं कदाचित असं वाटतं, लागलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. परमात्म्याचा अंतःकरणामध्ये नामरूपाने साधना आम्ही करत राहिलो, त्या विठोशी भेटी झाली. आता तो परमात्मा आम्हाला सगुण रूपामध्ये त्यानं दर्शन द्यावं आणि मग अशा प्रकारचे सद्गुरू आम्हाला प्राप्त व्हावे, असा एक अर्थ करता येईल. तुका म्हणे केली चिंता, कोण दाता भेटेल, की अंतःकरणात चिंता निर्माण झाली की असा कोण दाता भेटेल की जो परमात्म्याचं निर्गुण रूपानेही आणि सगुण रूपाने आम्हाला दर्शन करवून देईल. बरोबर आहे बा. म्हणून या भक्ती मार्गाने आम्हाला या परमात्म्याची भेट झाली आणि त्या परमात्म्याचा साक्षात आम्हाला तो प्रगट व्हावा, तो या चर्मचक्षुचा विषय व्हावा, अशा प्रकारचे अंतःकरणात भाव आहे. आणि असा कोण दाता आहे की त्या दात्याची आम्हाला भेट व्हावी, अशा संतांची भेट व्हावी. तुकोबाराय म्हणतात की असा जो परमात्मा आहे तो ज्या नगरीमध्ये राहतो त्या नगरीचं वर्णन आणि त्या परमात्म्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं रूप कसं आहे, पुढील अभंगात वर्णन करतात. जारे तुम्ही पंढरपुराम तो सोयरा दीनांचा, गुणदोष नाणी मना करी आपणा सारिखे, उभारोनी उभा कर भवपार उतराया, तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदंड. उपदेशात्मक महाराजांची वाणी या ठिकाणी आपल्याला दिसते. तुम्ही पंढरपुरा जारे तो सोयरा दीनांचा. परमात्मा हा दीनांचा सोयरा आहे, जे दीन आहेत. जीव हा दीन आहे, जीवत्व दशा घेऊन आला म्हणजेच तो दीन आहे. इंद्रियांच्या अधीन झाला म्हणजे तो दीन आहे. जन्माला आला म्हणूनच तो दीन झाला. अशा प्रकारचा जो दीन आहे त्या दीनांचा सोयरा फक्त परमात्मा आहे. आणि तो पंढरपुरामध्ये, पंढरपूर पाटनिगा महाराजा सार्वभौम, अशा प्रकारचा तो राजा आहे. तुम्ही त्या नगरीला, त्याच्या भेटीला जा. मग एखादा प्रश्न विचारेल, महाराज आमच्या ठिकाणी काही पात्रता नाही, कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही, काहीच चिंता करण्याचं काही कारण नाही, गुणदोष नानी मना करी आपणा सारिके. तुमच्याविषयी तो पाहत नाही, हा गुणवान आहे, याच्या ठिकाणी दोष आहेत, याचं चित्त मलिन आहे, याच्या ठिकाणी मल विक्षेप आवरण अशा प्रकारचे दोष आहेत. अशा प्रकारच्या कोणत्याही दोषाचा विचार करणार नाही, कारण तो त्या भगवत भक्ताच्या ऋणामध्ये बांधलेला आहे. नाहीतर मग त्याने विचार केला असता. ते ऋणोहेपण देखुनी अंगी. परमात्म्यावर भगवत भक्ताची आज्ञा आहे, नातुडे जो कवने परी उभा केला विटेवरी. अशा प्रकारचे पुंडलिकरायांच्या वचनामध्ये तो अडकलेला आहे. म्हणून तो गुणदोष मना नानी, मनामध्ये त्याच्या गुणदोष निर्माण होणार नाहीत, उंच नीच भाव निर्माण होणार नाही. करी आपणा सारिके, आपल्यासारखं तो करून टाकतो. किती जरी अपराध केले, नवे शिशुपालाने 100 अपराध केले, एवढे 100 ऐकून घेतले देवाने. आपण ऐकून घेतले असते का? आपण 2-4 जरी ऐशा मंत्राची बीजाक्षरी ऐकली असती तरी आपण ते सहन केलं नसतं. एवढा परमात्मा अपराध सहन करूनही त्या शिशुपालाला अंती आपल्या त्याची जी दिव्य ज्योत आहे आपल्या स्वरूपामध्ये त्याला विलीन करून घेतलं. ऐशिया अपराध या शिशुपाळा करी आपणा सारिके. परमात्मा मग म्हटले तो शेषशाही आहे का बसलेला आहे, नेमका कसा आहे? उभारुनी उभा कर भव पार उतराया. परमात्मा कर उभारुनी उभा, परमात्म्याने हात वर केलेला आहे. उभारुनी बाहे विठोपालविता आहे, भक्ता मीची साहे. मुखी बोले, बरोबर आहे का? तुम्ही सहाय्य करा थोडं मला. परमात्मा हा भगवत भक्ता करता उभा आहे. दोन्ही हात ठेवून कटी उभा
भिवरेच्या तटी होत. अशा प्रकारचा परमात्मा भवपार उतराया तो पैल तीराला उभा आहे. मुखे बोले आपुल्या, तो आपल्या मुखाने बोलत आहे की भगवत भक्तांना तो आपल्याकडं बोलवत आहे. मग बोलवत असताना अंतकरणामध्ये त्याच्या अंतकरणात कोणत्याच प्रकारचा गुणदोष निर्माण होत नाही. भगवत भक्तांना तो बोलवत असतो. उभा हा भाविकासाठी विठो कैवल्याचा गाभा, उभा हा भाविकासाठी. परमात्मा हा भाविकासाठी, दिनांसाठी दिनाची माऊली आजी म्या देखिली. वा, याकरता परमात्मा उभा आहे. तुका म्हणे तातड मोठी झाली भेटी उदंड. परमात्मा त्या एवढा तो आतुर झालेला आहे, एवढा आतुर झाला, पुंडलिक रायाकरता एवढा आतुर झाला, शंखचक्र देव विसरूनच गेला. हातामधलं सुदर्शनही विसरलं, कोणत्याच प्रकारचं आयुध सोबत आणलं नाही. म्हणून वैद्यबाबा म्हणायचे कीर्तनामध्ये, आमचा देव असा मोकळा आहे. कसा? धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी. असा मोकळा उभा राहिला चंद्रभागे तटी. असा परमात्मा भगवत भक्ता करता एवढी तातड झाली देवाला, झाली भेटी उदंड. आणि मग त्वरा झाली देवाला भगवत भक्ता करता आलो. तुकोबाराय म्हणतात की या विश्वामध्ये आपला जन्म झालेला आहे आणि मग ज्यांचा जन्म झाला त्यांच्याकरता युद्ध ठरलेलं आहे. कोणतं युद्ध करावं लागतं जीवाला? तर सर्वात मोठं युद्ध आहे की जन्म मरणावर त्याला विजय मिळवण्याकरता प्रयत्न करावा लागतो. तुकोबाराय म्हणतात हे एकाचं काम नाही, म्हणून एक साह्य करू. त्याकरता सर्व जे हरिभक्त आहेत त्या सर्वांना तुकोबाराय आव्हान करतात. या रे हरिदासानो जिंकू कळी काळा, आमुचिया बळा पुढे किती बापुढे. वेळ कमी त्याच्यामुळं जास्त वेळ नाही घेणार. या हरिदासांनो, या कळी काळाला आपण जिंकून घेऊ. का बरं? आमच्या बळापुढं त्याचं बळ काही चालत नाही. तुकोबाराय म्हणतात आमचं बळ असं आहे, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत. तुकोबारायांच्या दारात तो पाणी भरण्याचं काम करत आहे, तो सेवा करण्याचं काम करत आहे. असा सेवक आमचा तो काळ आहे. आमच्या बळापुढं त्याचं काही चालत नाही. आमचं कोणतं बळ आहे? आमच्या पुढं सर्व प्रकारचं बळ आहे. तेही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे म्हणे, किंवा तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी, किंवा बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. अशा प्रकारचं आमचं बल, त्या आत्मबळापुढं काळाचं काही चालत नाही. मग अशा प्रकारच्या काळाला जिंकल्यानंतर तुमची स्थिती कशी आहे महाराजजी? रंग सुरंग घमंडी नाना छंदे, हास्य विनोदे नामाची आवडी. रंग सुरंग, आता काळाला जिंकलेला आहे. आणि मग जिंकल्यानंतर, कारण स्वाभाविक एखादी कुस्ती जरी जिंकली, लढाई जरी जिंकली, किंवा जिंकून आला, तर मग आनंद व्यक्त करण्याची काही साधनं असतात. तुकोबाराय म्हणतात आम्हीही आनंद व्यक्त करतो. कशा प्रकाराने? या सामान्य लोकांप्रमाणे आम्ही आनंद व्यक्त नाही करत. मग थाटमाट आमचा असा आहे. रंग सुरंग घमंडी, नाना प्रकारची माळा मुद्रांची भूषणे आम्ही अलंकार धारण केलेले आहेत. ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये एक सदा वारकरी आहेत, म्हणजे त्यांचं जर आपण पाहिलं स्वरूप तर आपल्या लक्षात येईल. सर्व जो गोपीचंदन आहे तो प्रत्येकाच्या तोंडावर, ते फक्त शिक्का हाताचा म्हणजे आपण मुद्रा लावतो पण हाताचीच मुद्रा ते करून प्रत्येक वारकऱ्याला असं नटवतात. रंग सुरंग घमंडी नाना छंदे, मातले वैष्णव नटती नाना छंदे. त्यांच्या ठिकाणी परमार्थाची घमेंड असावी, इतर घमेंड माणसाला नसावी. साधना करत असताना त्या साधनाविषयी घमेंड असावी. तुकोबाराय म्हणतात आमच्या ठिकाणी ती घमेंड आहे. कोणती? परमात्म्याचा घोष करण्याची, जय जयकार करण्याची. जिथं परमात्म्यांचा जयघोष चाललेले आहेत, किंवा आम्ही नामाचे धारक,
अशा प्रकारची अंतकरणात घमेंड असावी. जसं पुंडलिकराय म्हणतात, पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे. अशा प्रकारचा अंतकरणामध्ये हा मदोन्मत्तपणा आमच्या ठिकाणी आहे. हास्य विनोदे नामाची आवडी. मग आम्ही हास्यही करतो, कायमच गंभीर अवस्थेमध्ये राहत नाही. गुरुरे बाबांचा चेहरा कीर्तनामध्ये जसा प्रफुल्लित असतो एवढा इतर ठिकाणी नसतो. कारण त्या ठिकाणी मात्र हास्य विनोदे नामाची आवडी. तिथं मग हास्य ते ब्रह्मच जणू काही उमललेलं आहे अशा प्रकारचा भाव आपल्याला पाहायला मिळतो. अनुभूती घ्या, कळेल. विनोदे नामाची आवडी. संतही विनोद करतात. त्यांच्या विनोदामध्ये त्यांचं जे हास्य आहे, त्यांच्या विनोदामध्ये आनंद आहे. गोपाळांनी देवाचा विनोद केला, परमात्म्याशी विनोद करायला लागले. आता वेळ नाही आपल्याकडं, पुढं चालू. येणे तेने प्रकारे बहुता सुख जोडे, पूजन ते घडे नारायणा अंतरी. या त्या प्रकाराने बहुता सुख जोडे, या प्रकाराने संतांनी आपल्या अंतकरणामध्ये तुकोबराय म्हणतात त्या सुखाची अभिव्यक्ती केलेली आहे. आणि मग अंतकरणामध्ये नारायणा अंतरी घडे पूजन, त्या परमात्म्याचं पूजन आमच्याकडून घडायला लागलं. आणि ते पूजन करत असताना अंतकरणात भाव असा आहे की तो या शरीराच्या द्वारा अभिव्यक्त व्हायला लागला. कशा प्रकारचा आम्ही त्या ठिकाणी आनंद व्यक्त करायला लागलो. वाकुडिया माना बोल बोलावे आरुष, येईल तो त्यास छंद पडिये गोविंदा. वाकुडिया माना, काही माना वाकड्या करायला लागले. बोल बोलावे आरुष, काहींचं बोलणं असं होतं, आरोष म्हणजे असंबद्ध होतं, वेडं वाकडं होतं. ओबड धोबड बोबड्या रूपाने जसा बोबड्या बोलत होता. दाय बा कुतना आता गल्यानो, येईना तुम त्या थंगतीन बा. अशा प्रकारचे ते बोल भगवत भक्ताचे आहेत. कसेही जरी असले तयाचे बिसाट शब्द. आणि मग आरुष बोलाने भगवत भक्त आम्ही बोलायला लागलो. आणि त्याचा छंद पढिये गोविंदा. परमात्म्याला तो आवडणारा आहे, परमात्म्याला तो छंद आवडतो. एक वेळेस त्याला मंत्रांचा घोष केला तर असं वाटतं, देवाला वाटतं की दगड माझ्याकडं दगडांचा वर्ष होतो की काय. ज्यावेळेस नामदेवराय कीर्तन करत होते, पाठीमागं विप्रांनी मंदिराच्या पाठीमागं जाऊन कीर्तन करायला लावलं नामदेवरायांना. आणि शिवमहिमनाचा पाठ सुरू झाला, रुद्राष्टक सुरू झालं. आणि मग भगवान नागनाथांना ते ऐकावंसं वाटलं नाही. म्हटले हे काय चाललेली माझ्यावर सगळा दगडांचा पुष्पांचा वर्षाव चाललेला आहे, दगडरूपी पुष्पांचा. त्याकरता भगवान नागेश्वर म्हटले आता इथं नाही थांबायचं, मंदिरच फिरवलं बघा. कशा करता, तो त्यास छंद गोविंदा पडिये. भगवत भक्तांनी कसंही जरी गायलं तरी ते परमात्म्याला प्रिय अशा प्रकारचं होतं. आपुल्या छंद आनंदे एका पुढे एक नटा, नाही थोर मोठा लहान ये प्रसंगी. आपल्या आनंदा व्यक्त करत असताना एका पुढे एक नटा. नटायचंय, इथं नटायचंय. कसं नटायचंय मग? आपला जो आनंद आहे एका पुढे एक, एकापेक्षा एक. त्याने हे ज्ञानेश्वरी पाठ केली का मग गाथा पाठ करेन मी एकनाथी भागवत पाठ करेन. एका पुढे एक आनंद आहे. मग त्याने केलं, हां त्यालाच येतं का लई. अशा प्रकारचा नाही भाव. तुकोबराय म्हणतात या प्रकाराने जो नटला ना तर त्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण होऊ शकत नाही. इथं प्रसंग असा आहे, नाही थोर मोठा लहान हे प्रसंगी. या प्रसंगामध्ये कोण थोर आहे कोण लहान आहे. भगवान शंकर वारीला गेल्यानंतर वारकरी म्हणायला लागले तुमचा तो बैल बाजूला ठेवा, इथं वारकऱ्यांची गर्दी झालेली अगोदरच. म्हणजे मी पण वारकरी आहे. म्हणजे हे असा वेश काय घेतला, सर्व बाजूला ठेवा आणि सामान्य व्हा. म्हणजेच एखादा हम भी कुछ है असं करून आला तर बाबा म्हणत असतात बनने से हानी होती है कुछ बनो मत. म्हणजे सत्सामान्य राहिला का मग आनंद आहे. मी कोणीतरी वेगळा आहे. तुकोबराय म्हणतात थोर लहान मोठा या प्रसंगात तो नाही.
तुका म्हणे येते प्रेम भंगू नये कोणी, देवभक्त दोन्ही निवडिता पातक. महाराज म्हणतात हा प्रेमाचा प्रसंग आहे, हा भक्तीचा प्रसंग आहे. या ठिकाणी कुणीही या प्रेमाचा उच्छेद करू नये. का बरं? देवभक्ताचं प्रेम आहे. या प्रेमामध्ये संत वेगळे आहेत, भगवंत वेगळा आहे. अशा प्रकारच्या त्यांच्या औपाधिक भेद, त्या उपाधीच्याच भेदाने पाहत जर बसलो तर म्हणले त्या प्रेमाला थोडासा कुठेतरी गालबोट लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या प्रेमामध्ये कोणत्याही प्रकारचा उच्छेद होऊ नये. देवभक्त दोन्ही निवडिता. देव आणि भक्ताला वेगळं करता येत नाही. कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी ते एकापासून एकाचे हृदय हे जसं आहे तसं देवभक्तांचं आहे. परमात्मा हा देवाच्या भक्ताच्या हृदयात आहे आणि भक्त देवाच्या हृदयात आहे. श्री राधाजींना ज्यावेळेस द्वारकेमध्ये उष्ण अशा प्रकारचं दूध प्राशन करायला दिलं तर त्याचा परिणाम परमात्म्याच्या चरणकमळाजवळ झाला. का बरं? देवभक्त दोन्ही त्यांची निवड करता येत नाही. दोन्ही एकच आहेत. पुढं महाराज म्हणतात की परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा हा विश्वात्मक कसा आहे, त्याचं खरं स्वरूप काय आहे, त्या स्वरूपाचं वर्णन पुढील अभंगात करतात. देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी, देव चतुर जाणोने अंतर वर्ततसे. देव निराळा आलिप्त विटाळा तुका म्हणे. देव जाणता परमात्मा हा जाणता आहे. म्हणजेच काय? तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे. देव जाणता आहे. 2 वेळा पदाची योजना करण्याची काय आवश्यकता आहे? तुकोबाराय म्हणतात तो परोक्ष रूपानेही जाणता येतो आणि अपरोक्ष रूपानेही जाणता येतो. तो उपाधीच्या रूपानेही जाणता येतो आणि तो उपहिताच्या रूपाने जाणता येतो. तो सर्वज्ञत्वानेही जाणता येतो, तो सर्व रूपानेही जाणता येतो, तो व्यष्टी रूपानेही जाणता येतो, तो समष्टी रूपाने जाणता येतो. अशा प्रकारचा परमात्मा जाणता आहे. म्हणजेच एक समवाय अवच्छेदे करून परमात्म्याला एका क्षणी सर्वांचं ज्ञान होतं, असा तो परमात्मा जाणता आहे. आपुलिया सत्ता एकाएकी, आपल्या एकत्वाने, म्हणजे जे केवल एक आहे, एकाच्या सापेक्ष एक नाही किंवा 2च्या सापेक्ष एक म्हणता येत नाही. दृंगरूपाने निर्विशेष अशा प्रकारचं ठोस भरीव जे आहे ते आपुलिया सत्ता, स्वतःच्या सत्तेनं, दुसऱ्याच्या सत्तेची त्याला आवश्यकता नाही. तो असा स्वयंप्रकाशित परमात्मा, सत्ता धन्याची की जे मायबाप, असा परमात्मा एकाएकी आहे. तो एकटाच आहे, केवल आहे, स्वगत विजयाती भेदरहित अशा प्रकारचा आहे. पुन्हा आणखी कसा आहे? देवचतुर जाणोनी अंतर वर्ततसे. परमात्मा हा चतुर आहे. किती चतुर आहे? सर्वांना ज्ञात आहे. चतुर तरी चतुरा राव, चतुरा तू पाठही तुमचं ते असू द्या. देवचतुर परमात्मा हा चतुर आहे. म्हणजे त्या परमात्म्याने चतुर म्हणत असताना तुकोबाराय म्हणतात की सर्व देहांमध्ये प्रवेश करूनही तो सगळ्याहून वेगळा आहे. म्हणजे सर्वांचा अंतरसाक्षी होऊनही तो त्याच्यामध्ये अडकत नाही, म्हणून तो चतुर आहे. जीवही या विश्वामध्ये येतो आणि परमात्माही येतो, परंतु खेळतो येण्याची खेळावा. खेळ खेळे परी डाईन सापडे, तो एक खेळिया तो खरा शहाणा आहे. म्हणून परमात्मा चतुर आहे. तो त्याचं चातुर्य असं आहे की त्याच्या बुद्धीचं माप सामान्य जीव काढू शकत नाही. बाबा सहज पाठामध्ये सांगत असतात की एका माणसाने परमात्म्याच्या बुद्धीचं माप काढण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जात असताना एक भोपळ्याचा वेल पडलेला आहे आणि मग सहज तुमचं पुन्हा आवर्तन व्हावं म्हणून अभ्यासांगाने, आणि मग भोपळ्याचा वेल पाहिला. म्हणजे वेल तर छोटा आहे आणि एवढं मोठा हा भोपळा या वेलाला आला. देवाचं जरा चुकलंच, पुढं गेला. आणि मग दुपारची वेळ होती, कवठाचा एक वृक्ष होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते.
म्हटलं थोडी विश्रांती घेऊया, कारण अष्टादशी आता संपलेल्या दुपारची वेळ कुठंतरी झाडाखाली घेऊ. त्या कवटाच्या झाडाखाली गेला. मंद मंद अशा प्रकारचा वायू वाहू लागला आणि मग निद्रादेवी प्रसन्न झाली आणि दुसऱ्या क्षणी त्याला डोळा लागला, तसा कधी कधी कथेमध्ये जसा लागतो. आणि डोळा लागल्यानंतर त्या वृक्षाचं जे फळ होतं त्या फळाने त्याचा वेध घेतला आणि वेध घेऊन त्याच्याशी ते एकरूप झालं आणि जागा होऊन पुन्हा तो बेशुद्ध होऊन पडला. मग थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर त्याने वर पाहिलं. तो मग विचार करायला लागला, देव करतो तो. जर देवाने ते वेलाचं जे फळ आहे भोपळा जर इथं दिला असता तर माझं तद्धाम परमं मम. या प्रकाराने परमात्म्याच्या बुद्धीचा आपण मोजमाप करू शकत नाही. तो परमात्मा चतुर आहे. आणखी कसा आहे, देव निराळा आलिप्त विटाळा तुका म्हणे. परमात्मा हा निराळा आहे. तो कोणत्याही साधनात सापडत नाही. नाना साधनांच्या केल्या खटपटा. कोणत्याही गुणामध्ये तो अडकत नाही. महाभूतामध्ये अडकत नाही. काळाच्या तडाख्यात तो सापडत नाही. काळच त्याच्या तडाख्यात सापडतो. म्हणजे त्याच्या सत्तेनं सर्व काही सत्तामान आहे. असा परमात्मा सर्वाहून निराळा आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. कोणत्याही प्रमाणात, कोणाही प्रमाणा ओ ने धीमा. कोणत्याही प्रमाणाला तो ओ देत नाही. तो आपला परिचय करून देत नाही. त्याकरता श्रुती माता म्हणते, श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंदू रे. असा सर्वाहून परमात्मा हा निराळा आहे. आलिप्त विटाळा तुका म्हणे. सर्व विटाळापासून. कोणता विटाळ आहे परमात्म्याला? विटाळच नाही. तो मायेचा सुद्धा त्याला विटाळ लागत नाही. माया ही त्याच्याच आश्रयाने सर्व कार्य सत्तामान आहे. त्याच्या सत्तेनं ती सत्तामान आहे. पण सर्व काही त्याच्या सत्तेनं ती कार्य करते. तो आपल्या मस्तीमध्ये आहे. आंबोली जोडे आंबोला खाय, संगती ना सोय, अशा प्रकारचा तो आहे. म्हणून परमात्मा हा अलिप्त अशा प्रकारचा आहे. असंग आहे, तटस्थ आहे. तुकोबराय म्हणतात की सर्व परमात्म्याचं त्याच्या सत्तेनं सर्व काही चालत आहे. आणि माझ्याकडून ही अभंगरूपी जी वाणी आहे, बोलवणारा तो आहे. सर्वजण जे बोलतात त्याच्या सत्तेनं बोलतात. म्हणून माझ्या मुखे मज बोलवितो हरी, सकळांच्या अंतरी नारायण. न करावा द्वेष भूतांचा मत्सर, हा तव विचार जाणू आम्ही. तुका म्हणे दोष नाही या विचारे, हिताची उत्तरे शिकविता. महाराज म्हणतात की मज माझ्या मुखे हरी बोलवितो. परमात्मा हा माझ्या मुखाने बोलवणारा तो आहे, बोलणारा मी नाही. तैसा माते दावित चाले स्वामी तो माझा. ज्ञानोबराय जसं म्हणतात की श्रीगुरूंनी मला हे सर्व माझ्याकडून बोलवून घेतलेलं आहे, वदवून घेतलेलं आहे. ते जसं मला दाखवतील त्या मार्गाने मीच. म्हणजे डोळे जरी माझे असले तरी डोळ्यातली जी शक्ती आहे, जो शक्तिपात आहे तो त्यांचा आहे. बुद्धी जरी माझी असली तरी बुद्धीतला प्रकाश त्यांचा आहे. म्हणून कितीही सुंदर आवाज असेल किंवा एखादी बासरी वाजत असेल, मग वाजवणारा वेगळा आहे. इथं ही वाजणारी जी आहे, वाजवणारा वेगळा आहे. त्याने जर वाजवायचं बंद केलं, त्याने जर आपली हवा काढून घेतली, तर मग आपल्याला परमात्म्याच्या सत्तेनं तुकोबाराय म्हणतात की तो आम्हाला बोलवत आहे. किंबहुना तो सर्वांनाच बोलवतो. नव्हे तो बोलवतो म्हणून आपण बोलतो. नाहीतर मग व्याख्यान करणारे भरपूर आहेत. सकळांच्या अंतरी नारायण. सर्वांच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. मग अशा प्रकारच्या सर्वांच्या अंतःकरणात परमात्मा आहे. तर मग न करावा द्वेष भूतांचा मत्सर, हा तव विचार जाणू आम्ही. म्हणून कोणत्याही प्रकाराने प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा आहे. तर भूतांचा मत्सर, द्वेष न करावा. कोणत्याही प्रकाराने या भूतांचा द्वेष आमच्याकडून घडू नये, करू नये. द्वेषही करू नये.
हा तर आमच्या स्थायी भाव आहे की आमच्या अंतःकरणामध्ये कोणाच्याही विषयी अंतःकरणात द्वेष निर्माण होत नाही. तुका म्हणे दोष नाही या विचारे, हिताची उत्तरे शिकविता. म्हणून आमच्या बोलण्यामध्ये मग हे जे आम्ही बोलत आहोत हाही एक दोष होईल की एवढा आम्ही उपदेश करायला लागलो, आणि मग हा सुद्धा दोष तुमच्या ठिकाणी निर्माण होईल. महाराज म्हटले हा विचार याच्यामध्ये हित आहे म्हणून आम्ही बोलायला लागलो. तुमचं हित व्हावं याकरता आमची ही सर्व शब्दांची ही सृष्टी आहे. शब्दांचा हा प्रपंच हे या ठिकाणी उभारलेला आहे. हिताची उत्तरे शिकविता. शिकविता हिताचं उत्तर शिकवत असताना दोष निर्माण होत नाही. अंतःकरणात कोणत्या प्रकारचा द्वेष नाही. पुढं अंतःकरणामध्ये महाराज म्हणतात मांस खाता हंस करी, जोडोनी वैरी ठेवियला. कोण त्याची करील किव, जीवे जीव नेणती. पुढिलासाठी पाजवी सुरी, आपुली चोरी आंघोळी. तुका म्हणे पुढे कुटीती हाडे, आपुल्या नाडे रडतील. अहिंसा परमो धर्म हा अशा प्रकारचं वचन ज्यावेळेस समोर येतं, कारण 3 प्रकारच्या गोष्टी आहेत की जीवनात त्या कधीही चुकत नाहीत. ऋण वैर हत्या. ऋण एखाद्याचा असेल तर ते चुकू शकत नाही. वैर एखाद्याचा असेल, वैर जन्मांतरीची सर्पा म्हणून न वचे. त्या प्रकाराने इथं हत्या जर घडली एखाद्या जीवाची तर त्यानं केलेली हत्या, त्यानं त्याच्यामध्ये केलेला आनंद व्यक्त केलेला, तुकोबाराय म्हणतात तो जो मौज करत आहे एखाद्याचं हनन करून जोडोनी वैरी ठेविला, त्यानं आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्या जीवनामध्ये वैरी निर्माण केलेला आहे. वैर निर्माण केलेलं आहे कारण त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये कोण त्याची करील किव, जीवे जीव नेणती. कारण जीवासाठी स्वतःच्या प्रसन्नतेसाठी स्वतःच्या आनंदाकरता पुढच्या जीवाची त्याने हिंसा केली, म्हणून आता त्याची कोण कीव करेल. पुढीलासाठी पाजवी सुरी, आपुली चोरी आंघोळी. आणि मग अशी हिंसा केल्यानंतर ती हिंसा करत असताना दुसऱ्याची हिंसा करतोय आणि स्वतःला जर त्रास व्हायला लागला, चोरी आंघोळी, तर आपली करंगळी तो लपवतो, स्वतःला काही इजा होऊ देत नाही, दुसऱ्याचं मात्र हनन करतोय. तुका म्हणे पुढे कुटीती हाडे, आपुल्या नाडे रडतील. म्हणून अशा प्रकारचे जे आहेत ते हाडांचा चुरा करतील आणि त्याच्याद्वारा काय पुढं त्यांच्या जीवनामध्ये अनहितच होईल आणि अंतःकरणात त्यांच्या दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय पुढं प्रार्थना करतात, तुझं जाणे ताने नाही पांडुरंगा, काजी मज सांगा उपेक्षिले. देवा, तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्ही कसे आहात, एखादा जाणता आहे किंवा ताना आहे हे काहीही जाणत नाहीत. मग देवा, अशा प्रकारचा भाव असताना तुम्ही माझा अभेर का करता. जर तुला अगोदर माहीत असतं की मी पातकीच आहे, मी पतित आहे, तर अगोदर मग तू पायाजवळ का आम्हाला थारा दिला. कारण असं आहे, एकदा संतांच्या पंगतीला बसल्यानंतर तुम्ही असा देवा पंक्तिभेद करायचा नाही. का बरं. कारण एकदा संतांच्या पंगतीत बसलोय आम्ही, म्हणून आमचा उद्धार तुम्हाला करावाच लागेल. म्हणून आम्ही एक जीवनामध्ये खरं काय आहे ते जाणलेलं आहे की जे काही आता ऊन पडेल, ऊने पुरे तुम्हालागे, तुम्हालाच कमी अधिक जर झालं तर हा सर्व भार आमचा तुमच्यावर राहील. आमच्याकडं एक महत्त्वाची गोष्ट आहे, आमच्याकडं जे धन आहे ते कोणतं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. आमच्या घरी शब्दरूपी हे धन आहे आणि शब्दरूपी धनाच्या द्वारा त्या शब्दरूपीच शस्त्राने आम्ही प्रयत्न करणार आहोत, म्हणजे संरक्षण करणार आहोत, जतन करणार आहोत. कोणाचं. आमचं. कारण आमच्या जीवनामध्ये दुसरं आमचं जीवन काही राहिलंच नाही. तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आणि या शब्दाच्या द्वारा जीवन शब्द बनल्यानंतर आता जीवनाचा जो निर्वाह आहे, व्यवहार आहे, या लोकांनासुद्धा आम्ही शब्दरूपी धन वाटणार आहोत. आमच्या जीवनात शब्दाशिवाय दुसरा कोणताही देव नाही, कारण बाप उपेगू शब्दू अशा प्रकारचा हा शब्दरूपी देव आहे. शब्दाने आम्ही परमात्म्याची पूजा करणार आहोत आणि ती पूजा केल्यानंतर आमच्या अंतःकरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की संतांच्या जीवनामध्ये परमात्मरूपी साधना उच्च कोटीची झाल्यानंतर ते ब्रह्मज्ञानसुद्धा त्यांच्या पायाजवळ लोळणं घालतं. पुढील अभंग तुकोबाराय म्हणतात ब्रह्मज्ञान संतांच्या दारामध्ये काकुलतीला येत आहे, परंतु संतांनी त्याचा अभेर केला. अभेर कशा करता केला.
ते काही त्याचा तिटकारा तिरस्कार म्हणून नाही, फक्त त्याला त्यांनी तुच्छ लेखलेलं आहे. रिहोप आहे माझी बळीची. आणि अशा प्रकारचं जे ब्रह्मज्ञान आहे ते तरीसुद्धा संतांना सोडून जायला तयार नाही. मोक्ष आम्हा घरी कामा रे दाशी. आणि पुन्हा पुन्हा ते जसा देव संतांना सोडून जाऊ शकत नाही, तसं ब्रह्मज्ञान संतांना सोडून जाऊ शकत नाही. पुन्हा पुन्हा त्यांच्या दारामध्ये ते लोळणं घाडतं, नवे नवे. शेवटी ते काकुलतीला आलं, महाराज आता तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही. तुका म्हणे येथे न चले सायास. आता काही त्याचे प्रयत्न थांबले आणि मग उदास वृत्तीने अनासक्त होऊन ते ब्रह्मज्ञान जे आहे त्यांच्या गळ्यामध्येच पडलेलं आहे. आणि मग अशा प्रकारचे जे भगवत भक्त आहेत देवाशी प्रेमाने भांडण करतात. तुकोबाराय म्हणतात, देवा आता जास्त चौघांमध्ये चौगाचार करण्याची मला वेळ आणू नको. मुक्तीचा व्यवहार निवडिला. आम्हाला मुक्तीचा व्यवहार आम्ही न्यायनिवाडा केलेला आहे संतांच्या समोर. ग्वाही भक्तांची घालून यावरी महजहर करी आहे माझ्या. देवा आम्ही संतांच्या जवळ निर्णयपत्र मिळवलेलं आहे, शिक्का आहे आमच्याकडं, उगीच काय आम्ही बोलत नाहीत. मग भक्तांची घालून यावरी संतांचा शिक्का घेतलेला आहे, म्हणून देवा आम्ही घेतलेले निकालपत्र आमच्याकडं आहे. म्हणून आता देवा कितीही जरी आम्हाला तुमच्यापासून वेगळं करण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्ही आम्हाला वेगळं करू शकणार नाही. आणि मग अशा प्रकारचं भांडण होत असताना भांडण शेवटी झाले एकवट. आता कटकट करू नये. एकदाचा निर्णय निवाडा झालाय ना, पुन्हा पुन्हा मग ते भांडण करण्याची काय कटकट तुम्हाला सवय लागलेली आहे. कोणत्या प्रकारचा आता वाद घालू नका देवा. ठेवीला ठेवा तो आला माझ्या हाता, आता नसे सत्ता तुझ देवा. तुला कोणत्याही प्रकारची सत्ता राहिली नाही. जे वर्म सापडायला होतं ते वर्म आम्हाला सापडलेलं आहे. भक्तीचे ते वर्म जायाची हाती. ज्यांना वर्म सापडलेलं आहे देव त्यांना कधी सोडून राहू शकत नाही. म्हणून देवा तुका म्हणे वाया विन खटपटा, राहिलो मी वाटा घेऊन या. म्हणून आता केलेली जी खटपट आहे ती वाया आहे तुमची केलेली खटपट. मी जो महत्त्वाचा भाग आहे, जो हिस्सा आहे तो मी प्राप्त केलेला आहे. मला तो परमात्मा प्राप्त झालेला आहे. तुकोबाराय म्हणतात की अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या दर्शन झाल्यानंतर जे वारकरी आहेत ते पंढरीची वारी करतील. त्यांना कोणती अनुभूती प्राप्त होईल. जाती पंढरीस म्हणे जाईन त्यास. जे पंढरीला जात आहेत किंवा जे म्हणतात मी जाणार आहे, मी जाणार आहे, तया आहे संसार, असे जे आहेत अंतःकरणामध्ये आर्तता निर्माण झालेली आहे. तुकोबाराय म्हणजे असं म्हटले तरी त्यांना पुन्हा संसार नाही नाही ऐसे बोले तो महार. आणि मग असे पंढरीला जाऊनही एखादे म्हणतील नाही नाही तुमचं जन्ममरण चुकणार आहे का, आमच्याकडे या तुम्ही, तुमचा उद्धार होणार नाही, असं जर म्हणायला लागले ऐसे बोले तो महार, तो महापापी अशा प्रकारचा आहे की जो पंढरीला जाणाऱ्यांना जन्म मरण आहे असं म्हणत असेल तर. असो नसो भाव जोहा देखे पंढरीराव. कोणताही अंतःकरणात भाव नसला, कोणत्याही जरी भावनेनं तो गेला तरीसुद्धा जो हा पंढरीराव परमात्मा पाहिल्यानंतर त्यांना पुन्हा संसार नाही. चंद्रभागेमध्ये जे स्नान करतील कोणत्याही यातीचे जरी असतील त्यांनी नुसतं एकदा स्नान केलं तरी सर्व त्यांच्या यातना, सर्व अशा प्रकारचे कष्ट दूर होतील. सर्व तीर्थांचं त्यांना फल प्राप्त होईल. आणि हा परमात्मा काही सोपा आहे का. आत्तापर्यंत यांनी किती अवतार धारण केले, हे सर्व सोंगच आहेत. धरी येली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. परमात्म्याने ही सर्व सोंग धारण केलेले आहेत. आणि हे सोंग सारिले या रूपे अनंते. एवढी सोंग देवाने धारण केली म्हणजे वेश जर धारण केला तर तो वेश काही खरा नसतो. खरा परमात्मा जो कसा आहे ते हे ब्रह्मविटेवरी उभे चंद्रभागे तरी. कारण या सोंगाच्या द्वारा ते परब्रह्मच या विटेवर उभा राहिलेला आहे. वेगळा काही परमात्मा नाही. तो कसा आहे आत बाहेर त्याचीच व्याप्ती आहे. जर शोधायला गेलं तर तो कुठं नाही, तो कुठं नाही. हरिव्यापक सर्वत्र समान, सर्वत्र आहे. आणि मग ज्याच्याकरता योगाची साधना आहे, यागाची आहे, तपाची आहे, ज्याकरता दान केलं जातं, जप केला जातो, कशाकरता केलं जातं फक्त त्याच्याकरता. आणि मग दिले नेदी जती भोग सकळ ज्या होती. जे आपल्याला प्राप्त होतील त्यालाही ते दिलंही नाही, काही जरी नाही केलं
तरीसुद्धा तो परमात्मा, त्या परमात्म्याचं दर्शन केल्याबरोबर हे सर्व काही प्राप्त होतं. योग याग तपे केली तयानी आमोपे असा जो आहे. आणि ही परमात्म्याची सर्व लीला आहे. तो का म्हणे दासा साह्य. परमात्मा हा भगवत भक्ताला साह्य होतो, ही त्याची सर्व चाललेली लीला आहे. अंतिम अभंग महाराज म्हणतात की असा जो परमात्मा आहे त्याचं वर्णन पुराणांनी केलेलं आहे, 4 वेदांनी केलेलं आहे, 6 शास्त्रांनी केलेलं आहे. असा जो परमात्मा आहे त्याचं जर वर्णन करायला लागलो, ज्याचे गरज ताप वाडे कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. असा परमात्मा जो आहे त्याच्या कीर्तीची आपण गर्जना करायला लागलो, जय जयकार करायला लागलो की गायली पुराणे तुका म्हणे वेदवाणी. असा जो परमात्मा आहे, कळी काळ पाया पडे. कळी काळ जो आहे, काळ जो आहे त्याच्या चरणावर लोटांगण घालतो, की ज्या परमात्म्याची आपण स्तुती गायला लागलो असा तो परमात्मा आहे. तो हा पंढरीचा राणा, पंढरीचा राजा आहे. आणि विचारायचं झालं कोणाला विचारावं, इतर भलत्या सलत्याला विचारायची आवश्यकता नाही. 6 शास्त्रांना विचारा, 4 वेदांना विचारा, 18 पुराणांना विचारा. तो कोण आहे, कुठून आला, कसा आहे, कशाकरता उभा आहे, त्यांना विचारा. त्यांना विचारा म्हणजे ते आपल्याला उत्तर देतील. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. आणि ज्याचं चिंतन केलं असता भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होतात. सगळं ऐश्वर्य आणि 4ही मुक्ती त्याच्या दारामध्ये दास्यत्व पत्करतात. एवढा परमात्मा, त्याचा हा प्रभाव आहे, त्याचं सामर्थ्य आहे. तुकोबाराय म्हणतात, हे मी नुसतं सांगत नाही, तर मग ही मला आलेली अनुभूती आहे. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. त्या परमात्म्याचं नुसतं नाव जरी घेतलं तरीसुद्धा तो वैकुंठाला वैकुंठवासी होतो. म्हणून आजपासून परमात्म्याचं चिंतन करूया आणि आपण सर्वजण वैकुंठवासी होऊ. चालेल ना? वा हां वा वा. तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेदिनी. काही एकादिनी वैकुंठा जावे तेथे वैकुंठाची केले आघवे. आयसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. बाबांना असं वाटलं आता वेळेच्या बाहेर जात आहे की काय, चिंता नाही. तर आता चावी फिरवली का मग लगेच जास्त फास्ट ते बाहुलं चालत असतं. आणि मग अशा प्रकारचं वैकुंठ तुकोबारायांनी आपल्यासमोर प्रगट केलेलं आहे, या भूमीवर निर्माण केलेलं आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. आणि हे वैकुंठ आपण त्या वैकुंठाचा अनुभव या अष्टादशाच्या रूपाने घेत आहोत. वेगळं वैकुंठ लोकाला जाण्याची आवश्यकता अजिबात नाही. महाराज म्हणतात की त्या परमात्म्याच्या स्वरूपात जावं. अशा प्रकारचं परमात्म्याचं नाव आहे. तुका म्हणे ज्याच्या नावे. यथामती यथावकाश अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वच काही योग्य असेल असं काही नाही. त्यामध्ये जे काही शास्त्र संवादी असेल ते श्री गुरु बाबांचं आहे. त्यांच्या चरणी सेवा समर्पित करायची. सर्व श्रोतेजन मायबाप तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतू असे. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. कोणा कारण हे झालेशे निर्माण देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा घालून गोपाळा भार असे. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज. वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती. त्याची घडावी संगती त्याची घडावी संगती
ऐसे आवडते मना ज्यांना भोजन करायचं असेल त्यांनीच पास घ्यायचा. आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना ऐसे आवडते मना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने तुका म्हणे जीने भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. दुपारी ठीक 3 वाजता सत्राला आरंभ होणार आहे. तरी सर्वांनी वेळेमध्ये सत्राकरिता उपस्थित राहा.